आपल्या संस्कृतीमध्ये अन्नप्राशन करायच्या आधी आपण स्तोत्र म्हणत होतो आणि म्हणतही आहोत. मी मराठी माध्यमामध्ये शिकल्यामुळे मॉन्टेसरी ते 4ते-5वीपर्यंत तुम्हाला स्तोत्र वदनी कवळ घेता हे म्हणून घेतलं जात असे. मॉन्टेसरीमध्ये जेवण द्यायच्या आधी आणि आपण डबे खोलायच्या आधी हे आपण म्हणत होतो, त्यामुळे हे आपल्याला पाठ झालं होतं. पण आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीला मराठी माध्यमामध्ये जी मुलं असतील त्यांना कदाचित येतही असेल, पण इंग्रजी माध्यमामध्ये जी मुलं असतील त्यांना हे येणार नाही. त्यासाठी हे मी Amazonवरून मागवलेलं आहे. हे तुम्ही डायनिंग टेबलवर ठेवू शकता किंवा आता आपली स्टाईल झालेली आहे की टी व्ही पाहत जेवायची. सेंट्रल टेबलवर जेव्हा आपण जेवण घेतो तेव्हा हे आपण आणून ठेवू शकतो आणि आपल्या मुलांकरवी आणि आपल्याकरवी हे परत स्तोत्र पठण करून मग अन्नप्राशन करायला आपण मुलांना शिकवू शकतो. दुसरा आहे ह्याचा उपयोग, ह्याला मॅग्नेट असल्यामुळे तुम्ही हे आपल्या फ्रीजवरही लावू शकता. तेव्हा आपली संस्कृती जर मुलांना शिकवण्यासाठी ही इझी मेथड आहे आत्ताच्या मुलांसाठी आणि आपल्यासाठीही.